हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये। श्री स्वामी समर्थ सर्वांना। तुम्हाला तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे की मी आले आहे माहेरी आणि तुम्ही पाहू शकता अशी छान सुरुवात झालेली आहे। चला म्हटलं व्हिडिओला सुरुवात करूयात। तर अशा सकाळी आमचं आवरलेलं होतं, जेवण वगैरे झालं, थोडीशी दुपारची 12-12:30ची वेळ होती आणि आज पावसाने सुट्टी दिलेली होती। तर असे छान मुलं आमचे खेळत होते इथे बाहेर। तुम्ही पाहू शकता जागा ही थोडी सुकली होती। मुलांना खेळण्याचा आनंद हा वेगळाच असतो। जसं की मामाच्या गावाला आल्यावर मुलं काही ना काही, इथं बॅट नव्हती तरीही तुम्ही पाहू शकता असंच एक लाकड आहे आणि त्याच्या साह्याने इथं बॅटचा वापर करून अशी मुलं खेळत आहेत क्रिकेट। तर तुम्ही स्टंपही बघू शकता त्यांचं कसं आहे, काय त्यांनी असं जुगाड केलेला आहे आणि छान त्यांनी खेळत आहेत सर्वजण। आम्ही तर मामाच्या गावी गेलो की वेगळंच आमची मज्जा असायची, खूप छान वाटायचं गेले की सुट्ट्यांना। पण आता काही अशा शहरी भागामध्ये गेल्यामुळं मुलांना अशा खेळण्याचा आनंद म्हणा किंवा सुट्ट्यांचं काही क्लासेस असे भरपूर काही मुलांचं चाललेलं असतं, त्याच्यामुळे असा खेळण्याचा आनंद मुलांना घेता येत नाही। खरं तर मी म्हणेन की असं मुलांना सुट्ट्यामध्ये अधूनमधून आणलं पाहिजे आणि असं त्यांना मनसोक्त खेळता यावं म्हणून मामाच्या गावी नक्कीच सर्वांनी गेलं पाहिजे। तर आमच्या तर खूप छान आठवणी आहेत, माझ्या तरी। तुमच्या काय आठवणी आहेत मामाच्या गावच्या नक्की कमेंटमध्ये सांगा। तर त्यानंतर आम्ही दुपारीचं असं काहीतरी चटपटीत खावं वाटत होतं म्हणून बाजरीच्या खारोड्या तळून घेतल्या आणि शेंगदाणे ते खात होतो दुपारी। त्यानंतर झाली सायंकाळची वेळ। बाजरीच्या खारोड्या कोणाकोणाला माहिती आहेत तेही सांगा। तर सायंकाळची वेळ झाली आणि काय करायचं जेवायला असा प्रश्न पडला। तर उन्हाळ्यात स्पेशल मराठवाड्यामध्ये बनवलं जातं ते म्हणजे की धिरडे आणि आमरस। अशा प्रकारचे धिरडे बनवायचं आमचं चाललेलं होतं, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। तर हे पीठ कसं घेतलं आहे तर तुम्हाला सांगते प्रमाण। तर 1 वाटी जर ज्वारीचं पीठ घेतलं तर अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि पाव वाटी बेसन पीठ घ्यायचं। अशा पद्धतीनं म्हणजे एक प्रमाण सांगितलं तुम्हाला। आम्ही जास्त क्वांटिटीमध्ये करत होतो, सर्वांनाच धिरडे आवडतात म्हणून। तर थोडंसं ओवा हातानेच क्रश करून टाकायचा आणि लसूण मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये। छान असं पीठ भिजवून घ्यायचं, छान एकजीव करून घ्यायचं छान, आणि त्याच्यामध्ये टाकायचं ओवा हाताने क्रश करून आणि लसूण मीठ टाकायचं आणि लाल तिखट आम्ही इथं वापरलेला आहे, हळद टाकायची। तुम्ही हिरवी मिरचीचा ठेसाही करून टाकू शकता। तर मुलं खाणार होते म्हणून आम्ही हिरवी मिरची काही टाकली नाही, लालच तिखट याच्यामध्ये वापरले आणि छान त्याच्या गुठळ्या सर्व फोडून घ्यायच्या। एकजीव पीठ करायचं, छान असं सारण तयार करायचं। आपण जसं डोशाचं सारण करतो त्याचप्रमाणे इथं पीठ भिजवलं आणि तोपर्यंत रस करून घेतला आणि रस केल्याच्या नंतर मग लगेच धिरडे करायला जास्त वेळ ठेवायची वगैरे इथं काहीही गरज नाही। आपल्या साध्या तव्यावरती पण हे धिरडे होतात, म्हणजे की आपला लोखंडी तवा असेल त्याच्यावरही धिरडे होतात आणि आपला जो ॲल्युमिनियमचा तवा असतो, जो की चपात्या आपल्याला केलेल्या असतात आणि त्यावरती पण हा तवा होतो, तव्यावरती ह्या धिरडे होतात। म्हणजे कांदा आपला अर्धा कट करायचा आणि त्याने तेल लावून घ्यायचं तव्यावरती, असंच लावतात। त्याचं काय कारण मला माहिती नाही, पण कांद्याने सर्व बाजूने तेल लागतं म्हणून असेल कदाचित। तर कांद्यानेच तेल लावतात पहिल्यापासून मी ते पाहिलेलं आहे। तर अशा पद्धतीनेच आम्ही कांद्यानं तेल लावलं आणि असं तुम्ही कोणत्याही भांड्यानं वाटीनं टाकू शकता, आम्ही तर असं पळीनंच टाकलं आणि छान असं धिरडं स्प्रेड करून घेतलं। त्यानंतर हाताने थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि एकजीव सगळीकडून एकसारखं करून घ्यायचं असं। तर छान असं धिरडं इथं आपलं तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। क्वांटिटी पिठाची आपली व्यवस्थित मेजरमेंट असेल तर व्यवस्थितच आपलं धिरडं होतं, काही तुटण्याची वगैरे काही इथे भीती नसते। तर अशा प्रकारे छान स्प्रेड करून झाल्याच्या नंतर यावरती ताट पालथं घालून ठेवलं, जेणेकरून आपलं धिरडं छान असं वाफवून जाईल म्हणून। आणि थोडंसं खालच्या साईडनेही छान आपलं धिरडं थोडंसं परतून घ्यायचं, म्हणजे भाजून घ्यायचं। नाही भाजलं तरी चालतं पण थोडंसं भाजायचं। शक्यतो धिरडं एक साईडने भाजतात असं म्हणतात, पण मी दोन्ही साईडनं भाजते। तर कोणाकोणाला धिरडा आणि आमरस आवडतं नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर